नमस्कार, मी समीक्षा. जय महाराष्ट्रमध्ये सर्वांचं स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषदेत महत्त्वाची बातमी दिली आहे. निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी तसेच कुठलेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून निवडणूक आयोग आणि शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. ह्याच तपासणी दरम्यान आतापर्यंत निवडणूक आयोगाने तब्बल 4,650 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी 4,650 कोटी रुपयांची रोकड आणि इतर एवज जप्त केला आहे. 1 मार्च पासून प्रत्येक दिवसाला सरासरी 100 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात येत आहे. आतापर्यंत जप्त करण्यात आलेली ही रक्कम 2019 लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेल्या जप्तीहून खूप अधिक आहे. निवडणूक आयोगाने सांगितले आहे की 4,650 कोटींमध्ये 395 कोटी रुपयांची रोकड आहे. 489.31 कोटी रुपयांची दारू, 2,069 कोटींचे ड्रग्ज, 562 कोटींचे सोने आणि 1,143 कोटी रुपयांचा इतर एवज जप्त करण्यात येत आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत जप्त करण्यात आलेली रोकड आणि इतर साहित्य यांची किंमत ही गेल्या 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. निवडणुकीत मतदारांना प्रलोभन करण्यासाठी या सर्वांचा वापर केला जातो. मात्र या कारवाईमुळे मतदारांना प्रलोभन दाखवता येणार नाही. या आणि अशाच माहितीसाठी फक्त बघत राहा फक्त जय महाराष्ट्र.